नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असं होणार आहे की आता जे हॉल तिकीट असतं तर ते काही सापडत नसतं, परंतु आता तेजसला तर ही परीक्षा मानसीसाठी द्यायचीच असते आणि एकदा सरकारी नोकरी मिळाली तर त्या गायत्रीच्या नाकावर टिचून तो या घरामध्ये प्रवेश करू शकतो हे मानसीला माहिती असतं. परंतु त्या गायत्री आता या घराला ज्या दबावाखाली ठेवत असते ते मात्र मानसीला काही सहन होत नाही, पण तरीसुद्धा ती घरातील लोकांचं मन जिंकण्यासाठी सर्व काही ही सहन करत असते. कारण आत्तापर्यंत तेजसने तिची खूप साथ दिलेली असते आणि प्रत्येक संकटात तो तिची धावून मदत करत असतो, तिच्या पाठीशी उभा असतो. त्यामुळे मानसी ही आपल्या बाबांचं जे काही वचन आहे शेवटी ते पूर्ण करते आणि तेजसबरोबर लग्न करते. तेव्हा गायत्रीचं जळफळाट होतं, परंतु गायत्री ही ज्या रणजितशी मानसीचं लग्न व्हायचं असतं तर ते मोडलेलं असतं, म्हणून ती लगेच रणजितची हात मिळवणी करते आणि मानसीला त्रास देण्याचा प्रयत्न करते की मानसी आणि तेजस या दोघांचं नातं तुटावं म्हणून. त्यासाठी ती आज जे काही रणजितला मदत करायची असते ते पूर्णपणे करत असते. परंतु आता हॉल तिकीट न सापडल्यामुळे तेजसला खूप टेन्शन आलेलं असतं, परंतु ते हॉल तिकीट तर नानांच्या हातात लागतं. तेव्हा आता नानांना वाटतं की हा तर परीक्षा तर बसलेला आहे आणि हॉल तिकीट का असं फेकून दिलं असेल, पण नक्की काहीतरी दुसरासुद्धा हेतू असू शकतो, म्हणून नाना ते हॉल तिकीट डायरेक्ट तेजसच्या हातामध्ये आणून देतात. नानांनी हॉल तिकीट त्याच्या हातात दिल्याने त्याला खूप आनंद होतो आणि ही परीक्षा पास होण्यासाठी तो अगदी जोमाने प्रयत्न करायला सुरुवात करतो. एकीकडे मानसीची साथ आणि दुसरीकडे नानांचा खंबीर हात, परंतु नाना मात्र काही मनातून ते दाखवत नसतात. नानांच्या मनातून तो तर गैरसमजामुळे उतरलेला असतो. तेव्हा आता जे काही ही परीक्षा आहे तो पास करून लवकरात लवकर या घराला त्या गायत्रीच्या कचाट्यातून सोडवणार असतो. परंतु रणजितची जी काही हातमिळवणी या गायत्रीने केलेली असते, तर आता मानसीला जो जॉब मिळालेला असतो त्यामध्ये रणजितने मुख्य तिला मुद्दाम तो जॉब दिलेला असतो, कारण तेजस आणि तिचं नातं तुटावा त्यासाठी. तर त्यांनी कंपनीमध्ये एक असा नियम अटी लागू केलेला असतात की दर मंगळवारी प्रत्येकाने युनिफॉर्ममध्ये यायचं आणि जे काही ते ड्रेस आहे तो तर गायत्रीने चक्क मानसीला सर्वांसमोर घालायला सुद्धा दिलेला असतो. परंतु गायत्री ही सर्वांसमोर मानसीला म्हणत असते की आता तुला हा ड्रेस तर घालावे लागेल, परंतु हे मंगळसूत्र मात्र तुला आता यावर घालता येणार नाही, कारण गायत्रीला कशाही प्रकारे रणजितला मदत करायची असते आणि मानसीच्या गळ्यातील ते मंगळसूत्र काढायचे असते. म्हणून गायत्रीने इकडे मानसीला मंगळसूत्र काढण्यासाठी एक असा प्लॅन केलेला असतो आणि तिकडे रणजितने ते काही सर्व ठरवलेले असते. तेव्हा मानसी ठरवते की आता ह्या संकटातून लवकरात लवकर बाहेर यायचे, परंतु देवकृपेची तिला साथ असते आणि सर्व काही होते अगदी व्यवस्थित, कारण आपला तेजससुद्धा ती परीक्षेला बसतो आणि मानसी दिवस रात्र करून त्याची ती परीक्षेचा अभ्यास घेत असते. त्याला व्यवस्थित काय हवं काय नको ते बघत असते आणि प्रत्येक संकटाच्या वेळेस ती धावून तेजसच्या पाठीशी उभी असते. तेव्हा मानसीची इतकी खंबीर साथ असताना तेजस जोमाने अभ्यासाला लागतो आणि जोमाने ही परीक्षा तो उत्तीर्ण होऊन खूप मोठा अधिकारीसुद्धा बनतो. परंतु गायत्रीचा मात्र खूपच जळफळाट होतो. तिला असं वाटत असते की आता ह्या मानसीमुळेच हे सर्व शक्य झालेले आहे, त्यामुळे ह्या दोघांना मात्र आता एकमेकांच्या तून वेगळं करायला हवं. त्यासाठी ती खूप काही रणजितला मिळून प्रयत्न करते, परंतु ते सर्व काही प्रयत्न तिचे सफल होत नाही आणि शेवटी मानसीला जॉब रणजितने दिलेला आहे हे मानसीच्या लक्षात येते, कारण आत्तापर्यंत तेजसला दाखवण्यात अनेक गैरसमज वाढवण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केलेले असतात, परंतु काही न त्यांचे निष्फळ होत नाही आणि शेवटी गायत्रीच्या ताब्यातून हे घर सुटतं, कारण तेजसने खूप अभ्यास करून ही परीक्षा पास होऊन मोठी जॉब मानाची नोकरी मिळालेली असते. तात्यांचा मान वाढतो. ते अभिमानाने सांगतात की खरंच आता माझा तेजस जे काही त्याच्याबद्दल जे गैरसमज होते ते दूर झाले, परंतु नक्की आता तो सर्व काही व्यवस्थित करेल. तेव्हा सर्वांना तेजसची खात्री पडते. सर्वजण तेजसवर खूपच खुश असतात. आबा मात्र या सर्वमध्ये त्यांची खूप मदत करत असते आणि प्रत्येक क्षणी ती मानसीला आपली वहिनी तर मानतेच, परंतु प्रत्येक क्षणाला ती त्यांची मदत करून त्या तेजसच्या परीक्षेसाठी सुद्धा तिचे खूप मोठे योगदान असते. तेव्हा आता मानसी, आभा आणि तेजस या तिघांनी मिळून जी काही शक्कल लढवलेली असते शेवटी ती यशस्वी झालेली असते आणि आपला तेजस खूप मोठा अधिकारी बनलेला असतो आणि त्या गायत्रीच्या कचाट्यातून त्याने ह्या घराला लगेच सोडवलेले असते आणि मानसीचे सर्व काही स्वप्न पूर्ण करून त्याने मानसीला सुद्धा जे
जे काही तिचे हक्क आहे आणि जे काही तिची गेलेली प्रॉपर्टी वगैरे जो काही मान सन्मान आहे तो परत त्याने आपल्या कष्टाने तिला मिळवून दिलेला असतो आणि स्वतःच्या पत्नी म्हणून त्याने स्वीकार केलेला असतो। मानसीला सुद्धा सार्थक अभिमान असतो की तेजस तिचा नवरा आहे म्हणून, कारण बाबांनी जे काही वचन दिले ते काही हे वाया गेले नाही, कारण तिला योग्य असा जोडीदार मिळालेला असतो आणि शेवटी मानसीच्या आई आणि निधी त्यासुद्धा परत या प्रभूंच्या घरात येणार असतात। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।